कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाट हा मार्ग 3 महिन्यांसाठी बंद आदेश दिल्याने या मार्गावरून जाणारी 6 चाकी पासून ते 4 चाकी वाहनांना अनमोड घाट मार्ग बंद करण्यात आला असून यामध्ये खासगी व सरकारी बसेसना अनमोड घाटातून परवानगी नसल्याने कर्नाटकातून गोवा राज्यात अनमोड मार्गे जाणाऱ्या प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। गोवा सीमालगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातील अनेक गावातील नागरिक उपचारासाठी बांबोळी येथे कायमस्वरूपी जात असतात, तर अशा रुग्णांनाही 70 ते 100 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागत आहे। याचबरोबर कर्नाटक व गोवा राज्यातील रस्त्यावर उपजीविक करणारे गॅरेजवाले, हॉटेल व्यवसाय व इतर व्यवसायांच्या बरोबर हजारो कुटुंबियांना उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय कितपत योग्य आहे असा सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे। सडनली गोवा के लिए बसेस बंद कर दी, कुछ अपडेट भी नहीं दिया, कुछ पोस्टेड भी नहीं है, टैक्सीज भी अवेलेबल नहीं है, पूरा बसेस ही बंद कर दी, जाने के लिए भी कोई ऑप्शन ही नहीं है, तो उन लोग ये फंस चुके हैं बैंगलोर में। सो वो लोग प्रोएक्टिवली उसकी इन्फॉर्मेशन अपडेट नहीं किया। हम लोग अभी कैसे जाएंगे, यहाँ पे फंसा हुआ है, सबसे अनएक्सपेक्टेबल एडवर्सिटी, सो हम लोग खुद बास भी नहीं। अचानक डीसीने गोवा रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला भयंकर मोठा प्रॉब्लेम झाला। आम्ही आठवड्याला 1-2 ट्रिपा मिळणार मटेरियल घेऊन जाणारी गोव्याला, आणि मागच्या वेळेला पण 1 महिना बंद होता आणि आता पण 3 महिने रोड बंद आहे। त्यामुळे आम्ही लेबर 4 असतात, लेबरांचे पोट कसं भरणार, आणि आमचं इन्स्टॉलमेंट गाडीचं नवीन गाडी आणि इन्स्टॉलमेंट बँकेचं भरायला पाहिजे, आणि वरचेवर असा रोड जर बंद राहिला तर आम्ही काय करायचं। डीसी ने 3 महीने के लिए रोड बंद किया, उसके कल ऑर्डर दिया हुआ। हमारा पंचर दुकान है, हम दिन भर काम किए तो शाम को पेट भरता है। अभी 3-3 महीना बंद किए तो हम काम क्या करने वाले, हम पेट क्या कैसा पालने वाले, और हमारे बच्चों को भी स्कूल का फी भी पूरा बढ़ के बैठा है। स्कूल का फी कैसा भरने वाले, हमारा पेट पानी कैसा पालने वाले, और 3-3 महीना अभी बंद कर बोले तो बारिश में दूसरा कुछ धंधा नहीं कर सकते नहीं। हमारे को सिखाए ये काम, तो आगे का क्या बोल नहीं सकते। मला जर बारीक गाड्या बाहेरच्या आणि ट्रक वगैरे आले तर धंदा। आता 3 महिने मॅडमना, आता डीसी मॅडमने 3 महिने रोड टोटल बंद म्हणून ऑर्डर काढले, तर तो रोड बंद केला आमचे हाल नको होणार, कारण आम्ही 2-2, 3-3 लोक कामगार घेऊन इथं काम करायलोय। तर कामगारांना आम्ही पगार कसं देणार, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण कसं करणार, आणि आम्ही धंदा आमचं पोट पाणी कसं करणार, तो मॅडमनं जर विचार करायचा। सडनली असं डिसिजन घेतलं म्हणून होत नाही। आता 8 वर्ष झाले मॅडम, आता 8वं वर्षात आहे रोड। 2017 मध्ये टेंडर झालेलं, त्याच्यानंतर हे 8वं वर्ष चालू आहे। दरवर्षी फक्त 3 महिने रोड बंद म्हणाले, पण किती वर्ष म्हणून बंद करणार, रोडचं काम होणार तर केव्हा ते तरी सांगा मॅडम आम्हाला। तो रोड बघितलं बाहेर न गेलाय, बायपास आहे त्याला, आम्ही इथं त्रास काढवला, 8 वर्ष झाले त्रास काढवलाय मी आता 2017 पासून कंटिन्यू चालूच आहे। काहीतरी विचार करा, आमच्यापर्यंत जरा विचार करून काहीतरी पुढची डिसिजन घ्यायची। 2 दिवसापूर्वी हत्ती ब्रिज येथे पाणी साचल्याने या ठिकाणी वाहने जाण्यास बंदी घातली होती। 2 दिवसाच्या परिश्रमानंतर हत्ती ब्रिज पाईपमधील सर्व टाकाऊ पदार्थ काढून रस्ता खुला करण्यात आला, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे 2 दिवसापासून थांबलेल्या वाहनांना कर्नाटकातून गोवा राज्यात जाण्यास अडवणूक करून अनेक वाहनांना कारवार मार्गे 130 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागत आहे। त्यासाठी संबंधित अधिकारी, मंत्री महोदय व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत।